जिल्ह्याच्या विकासामध्ये भर पडणार। आज परभणी जिल्ह्याचे खासदार मोठे नेते आहेत, ज्यांनी की 3 टर्म खासदारकी 2 टर्म आमदारकी ही दणदणीत अशी विजय करून हे केलेली गाजवलेली, त्यांचा सुद्धा आज आपल्या पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे। त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। आणि यानंतर परभणी जिल्ह्याचा जे राहिलेला विकास आहे तो निश्चित पुणे मुंबई यासारखा होणार आणि एक स्मार्ट सिटी परभणी ही होणार। कारण की संजय जाधव बंडू बॉस हे कधी भी एक आपल्या विकासाला त्यांनी महत्व दिलेलं आहे। या ठिकाणी जर एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व पाहिलं, महाविकास आघाडीचं नेतृत्व, महायुतीचं नेतृत्व पाहिलं, तर या नेतृत्वाला त्यांनी स्वीकारून किंवा त्यांच्या सोबत राहून एक परभणी जिल्ह्याचा विकास करायचा आहे हे ठरवलं, त्यांचा निर्णय घेतला। त्या निर्णयाबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे आभारी आहेत। आणि नक्कीच संजय बॉस बंडू बॉस हे आणि शहीद भाया खान महाराष्ट्रातील लोकनेते आपले एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली परभणीचा 100% विकास करतील, यात काही शंकाच राहणार नाही। मी सर्व महायुतीचे खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देतो। हा विजय संपूर्ण महायुतीचा आहे आणि आपल्या सर्व परभणीकरांचा विजय हा असून आपला परभणी किल्ला शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि कायमस्वरूपी राहणार आणि या ठिकाणी शिवसेनेनं हा गड जिंकलेला आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब, हा विजय आम्ही या ठिकाणी सर्व परभणीकर साहेबांना हा विजय अर्पित करीत आहोत। एकंदरीत पाहायला गेलं परभणीच्या राजकारणामध्ये तर आता खासदार साहेब सुद्धा आता शिवसेना शिंदे गटामध्ये आलेले आहेत, तसेच पालकमंत्री परभणी जिल्ह्याचे आहेत आणि आणखीन एक आमदार भेटलेले आहेत। तर यांच्या माध्यमातून परभणीच्या विकासामध्ये कशा पद्धतीने भर पडेल काय वाटतं? आपल्याला सर्वांना तर माहीत आहे की आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब या ठिकाणी त्यांनी खूप असं आशीर्वाद दिलेला आहे आणि सर्व महायुतीतील आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी असतील, आपले लाडके आमदार हिंगोली कळमनूरचे बांगर साहेब आणि सर्व महायुतीतील आमदार यांनी हा सर्व एकजुटीने ची मेहनत करून सर्व कार्यकर्त्यांनी, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, महापौर यांनी सर्वांनी एकजुटीनं हे मतदान करून शिवसेनेला जे विजय मिळवून दिला त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो। सोबत सगळं मेघना दिदी ही टीम आहे, यांना सगळ्यांना जीवाचं रान करून शहीद भैया यांना प्रचंड बहुमतानं निवडून दिलेला आहे। हिंगोली आणि परभणी तसेच आमदार साहेब संतोषजी बांगर यांना फार जीवाची मेहनत घेतलेली आहे हिंगोलीमधून। त्यांना आम्हाला खात्री दिली की आमच्या हिंगोलीमधलं एक पण मतदान मी जाऊ देणार नाही। खरा शिवसेनेचा वाघ संतोष बांगर, शहीद खान, बंडू जाधव हे 3 येतं। सर्वप्रथम मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा व खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करते आणि महायुतीतले सर्व पदाधिकारी यांचंही आम्ही मनापासून महिला आघाडीच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो। कारण भैयाची ही अटीतटीचे राजकारण होतं, या राजकारणामध्ये गेल्या विधानसभेला भैयाला रडवलेल्या हरामखोरांनी आता आमचा विजय पक्का झालेला आहे आणि त्यांना आम्ही बरोबर धडा शिकवणार आहेत। ज्यांनी भैयाला आताही गद्दारी केली पण विजय सत्याचा असतो हे मला मेन गोष्ट माहित आहे। भैया माननीय शहीद भैया हे आमच्या गोरगरिबाचे कैवारी आहेत आणि माननीय शहीद भैयांना पुरुषांनाच नाही तर महिलांनाही राजकारणामध्ये खांद्याला खांदा लावून चालवण्याचं काम केलं आहे। आणि भैयांनी आम्हाला सामान्य कार्यकर्ते आम्ही महिला होतात पण आम्हाला भैयांनी सक्षम केलं आणि या सक्षम मध्ये भैयांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। आज जल्लोष जे होत असेल तर प्रत्येक आरोग्यामधून बऱ्याच कोणत्याही गोष्टीमधून भैयांनी प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला जवळकीस केलं। आज खरा सामान्य कार्यकर्त्याचा विजय आहे ते भैयांनी स्वतःहून मान्य केला आहे। माजी आमदाराची हार आहे आणि शहीद भैया खानचा विजय
ज्या आमदारांनी आतापर्यंत परभणी जिल्ह्याचा विकास केला नाही व इथल्याही आमदारांनी कोणताही स्वतःचे घर भरण्याचं काम केलं, या आमदाराची पूर्ण ताकदीनं हे झालेले मुंडी मोडलेली आहे। आणि आमच्या भैयांनी स्वाभिमानाने संयमाने सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तळागाळामध्ये काम करून रुजल्या तळागाळातल्या माणसांना, सामान्य माणसांना त्यांच्या अडचणी जाणून घेऊन भैयाला आज खरा विजय सामान्य माणसाचा व आरोग्य ज्यांचं नीट नव्हतं त्यांना आरोग्य दिलं, अशा त्यांचा आशीर्वाद म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला चांगला आमदार आमच्या समोर जनतेच्या समोर दिलेला आहे। आणि इथून पुढे आमच्या भैयांना महिला आघाडीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा राहतील आणि त्यांच्यासोबत आम्ही कायम खांद्याला खांदा लावून काम करणारे महिला आघाडी आहे। आधी शिवसेनेचं अस्तित्वच नव्हतं। शहीद भैया महाराज वटवृक्षाच्या वटवृक्षाच्या छायाखाली सर्व महिला सगळे असं घेणार आणि जो पक्ष आपली महायुती झाली, महायुतीच्या सर्व पक्ष आमदारांनी बागर साहेब राजेंद्र मेघना दिदीने जसा पाठीवर हात ठेवला सईद भैयाच्या पाठीवर हात ठेवला म्हणून आज सईद भैया आमदार झाले आणि तसंच बागर साहेब परत म्हटलं तर आणखी मंडप असेल सर्वांचा बाकीच्या महायुतीनं कोणी गद्दारी केली त्याला पक्ष बघून घेईल, बाकीच्या सर्व आमदारांनी भारतीय जनता पार्टीचा व सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हे परिश्रम घेतले आणि शहीद भैया खान यांचा विजय झाला। आज मानव शहरात जल्लोषाचं वातावरण आहे आणि या जल्लोषाच्या वातावरणात बऱ्यापैकी त्यांची मिरवणूक निघालेली आहे आणि महायुतीचे उमेदवार शहीद खान विजय झाल्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो। सांगा महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी तसेच आमच्या आदरणीय मेघना दिदी बोर्डीकर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी परिश्रम घेतले आणि त्या परिश्रमातून हा विजय झाला, याबद्दल मला अभिमान आहे। आणि शहीद भैया खान आपल्या मानवत शहरातील समस्या व मानवत तालुक्यातील सर्व समस्या सोडवतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो।